हाय फ्रेंड्स, स्वाती कलाकुसर मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मंगळसूत्राची एक नवीन डिझाइन पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आपण डायमंड शेपचं मंगळसूत्र बनवणार आहोत आणि तुम्ही बघू शकता की आपण किती छान असं डायमंड शेपचं मंगळसूत्र बनवलेलं आहे। असे मोठे मोठे मंगळसूत्र आपण बनवलेले आहेत जे लॉंग आहेत आणि त्यामध्ये एक पट्टी मंगळसूत्र पण आपण बनवलेलं आहे अशाच मोठ्या साईज मधून। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपल्याला पेंडंट लागणार आहे। इकडे आपल्याला काळे मणी लागणार आहे, थोड्या मोठ्या साईजचे आहेत। इकडे 2 सुया लागणार आहेत, दोरा लागणार आहे आणि इकडे आपल्याला गोल्डन मणी लागणार आहेत। हे गोल्डन मणी थोडे मोठ्या साईजचे आहेत, हे लागणार आहेत। आता आपण सुईमध्ये दोरा ऍड करून घेऊया। काळे मणी घ्यायचे आहेत, तर एक काळा मणी इकडून टाकून घ्यायचा आहे। एका सुईतून काळा मणी टाकायचा आहे आणि दुसऱ्या सुईमध्ये आपल्याला 2 काळे मणी टाकायचे आहेत। या प्रकारे आपण जिथे एक काळा मणी टाकलेला आहे ती सुई आपल्याला जिथे 2 मणी टाकलेले आहेत काळे त्या सुईतून क्रॉस करून घ्यायची आहे। बघू शकता खूप सुंदर वाटत आहे। परत आपल्याला एका सुईमध्ये 2 काळे मणी टाकायचे आहेत आणि दुसऱ्या सुईमध्ये आपल्याला एकच काळा मणी टाकायचा आहे आणि काळ्या मण्यातून आपल्याला जिथे 2 मणी टाकलेले आहेत तिथून आपल्याला खालची सुई ही क्रॉस करून घ्यायची। परत आपल्याला आता 2 गोल्डन मणी टाकायचे आहेत। इकडे आपण एक सोनेरी मणी टाकलेला आहे। आता आपल्याला जिथे आपण 2 मणी टाकलेले आहेत तिथून आपल्याला ही सुई क्रॉस करून घ्यायची आहे, जी आपली खालच्या साईडची सुई आहे ती। तर आता आपण 2 मणी टाकून घेतलेले आहेत। आता आपल्याला इथे 2 मणी आणि इकडे 1 मणी टाकलेला आहे। आता मध्ये आपण 2 काळे मणी टाकलेले आहेत। जिथे आपण 1 गोल्डन मणी टाकलेला आहे त्या सुईतून आपल्याला ही सुई क्रॉस करून घ्यायची आहे या पद्धतीने। आता तुम्ही बघू शकता की किती छान असं वाटत आहे या पद्धतीने। आता आपण इकडे 2 काळे मणी टाकलेले आहेत आणि इकडे आपण 1 काळा मणी टाकलेला आहे। जिथे आपण 2 काळे मणी टाकलेले आहेत त्यामधून आपल्याला ही दुसरी सुई ही क्रॉस करून घ्यायची आहे। तर इथे आपण डायमंड शेप देत आहोत। तुम्ही बघू शकता की हा डायमंड शेप दिसत आहे। इथे पण डायमंड शेप द्यायचा आहे। तर आता बघू शकता की इथे आपला चौकोन पण दिसत आहे आणि अर्धा शेप पण दिसत आहे। आता इथे आपण 1 काळा मणी घातलेला आहे, इथे आपण 2 गोल्डन मणी टाकलेले आहेत। आता यातून आपल्याला जिथे आपण 2 मणी टाकलेले आहेत सोनेरी त्या मण्यातून आपल्याला ही सुई खालची क्रॉस करून घ्यायची आहे या प्रकारे। तर बघू शकता किती छान वाटत आहे आणि इथे आपला डायमंड शेप हा तयार झालेला आहे ब्लॅकचा, इथे गोल्डनचा आणि इथे ब्लॅकचा। आपल्याला इथे 1 गोल्डन मणी टाकलेला आहे, इकडे 2 आपण काळे गोल्डन मणी टाकलेले आहेत। जिथे आपण 1 गोल्डन मणी टाकलेला आहे त्यामधून आपल्याला आता ही सुई क्रॉस करायची आहे जिथे आपण गोल्डन 2 मणी टाकलेले आहेत तिथे। तर या पद्धतीने आपण क्रॉस करून घेत आहोत। तर बघू शकता किती छान असं वाटत आहे। परत आपल्याला इथे या सुईमध्ये 1 गोल्डन मणी टाकायचा आहे। तर आता आपण इथे 1 गोल्डन मणी टाकलेला आहे, इकडे आपण 2 काळे मणी टाकलेले आहेत। आता जिथे आपण 2 काळे मणी टाकलेले आहेत त्यामधून आपल्याला ही दुसरी सुई क्रॉस करून घ्यायची आहे या प्रकारे। आता तुम्ही बघू शकता की इथे आपला डायमंड शेप तयार झालेला आहे। इथे जसा काळा झालेला आहे तसा इथे गोल्डन झालेला आहे। तर आता आपण 2 काळे मणी टाकलेले आहेत आणि इकडे आपण 1 काळा मणी टाकलेला आहे। आता जिथे आपण 1 काळा मणी टाकलेला आहे ती सुई आपल्याला ह्या 2
काळ्या मण्यातल्या पहिल्या मण्यातून क्रॉस करून घ्यायची आहे। आता आपल्याला इथे एक काळा मणी टाकायचा आहे आणि इकडे आपल्याला 2 गोल्डन मणी टाकायचे आहेत। जिथे आपण काळा 1 मणी टाकलेला आहे ती सुई आपल्याला या गोल्डन मण्यातून पहिल्या क्रॉस करून घ्यायची आहे। आता तुम्ही बघू शकता की आपला डायमंड शेप हा तयार झालेला आहे। तर आता 1 मणी इकडे टाकलेला आहे, इकडे 2 मणी टाकलेले आहेत। आता ही सुई आपल्याला या सुईतून किंवा या गोल्डन मण्यातून क्रॉस करून घ्यायची आहे। तर आता आपण हे सगळं कंप्लीट करून घेऊया आणि ही साइड या साइडने बनवून घेऊया आणि नंतर आपल्याला तिसरी सुई इथे अटॅच करायची आहे। तर ही पण साइड बनवून घेऊया आणि ही पण साइड बनवून घेऊया आणि नंतर आपण तिसरी सुई अटॅच करून घेऊया, म्हणजे तिसरा दोरा इथे। तर आता तुम्ही बघू शकता की इथे चौकोन आलेला आहे, या प्रकारे चौकोन। आता आपण 2 काळे मणी टाकलेले आहेत आणि 2 काळे मणी टाकल्याच्या नंतर आपल्याला ज्या मण्यातून आपण दोरा काढलेला आहे तो मणी, त्याच्या मागचा मणी आणि त्याच्या पुढचा मणी, अशा 3 मण्यातून आपल्याला सुई ही काढून घ्यायची आहे। या आता आपण लगेच 2 काळे मणी टाकून घेऊया। आता आपल्याला 2 काळे मणी टाकल्याच्या नंतर ज्या मण्यातून आपण दोरा ओढलेला आहे तो मणी, त्याच्या मागचा मणी आणि त्याच्या पुढचा मणी, अशा 3 मण्यातून आपल्याला सुई ही काढून घ्यायची आहे, सरळ अशी ओढून या प्रकारे। तर आता आपण एक गोल्डन मणी टाकलेला आहे, एक काळा मणी टाकलेला आहे। आता आपल्याला ज्या मण्यातून आपण दोरा ओढलेला आहे तो मणी, त्याच्या मागचा मणी आणि त्याचा पुढचा मणी, अशा 3 मण्यातून आपल्याला सुई ही ओढून काढायची आहे। या पद्धतीने आता आपल्याला 2 गोल्डन मणी टाकायचे आहेत आणि 2 गोल्डन मणी टाकल्याच्या नंतर आपल्याला ज्या मण्यातून आपण दोरा काढलेला आहे तो मणी, त्याच्या मागचा मणी, त्याच्या पुढचा मणी, अशा मधल्या, मागच्या आणि पुढच्या तुम्ही बघू शकता की आपला डायमंड शेप हा तयार झालेला आहे, खूप सुंदर वाटत आहे। आता इथे आपल्याला 2 काळी मणी टाकायचे आहेत आणि 2 काळे मणी टाकल्याच्या नंतर ज्या मण्यातून आपण सुई ही काढलेली आहे तो मणी, त्याच्या मागचा मणी, त्याच्या पुढचा मणी, अशा 3 मण्यातून आपल्याला सुई ही ओढून घ्यायची आहे। या प्रकारे आता आपल्याला 2 काळे मणी टाकायचे आहेत आहे, एक काळा मणी टाकलेला आहे। आता आपल्याला ज्या मण्यातून आपण दोरा हा ओढलेला आहे तो मणी, त्याच्या मागचा मणी आणि त्याच्या पुढचा मणी, अशा 3 मण्यातून आपल्याला सुई ही काढून घ्यायची आहे। या प्रकारे तर बघू शकता आता परत गोल्डन मणी टाकायचा आहे। आता 2 आपण गोल्डन मणी टाकलेले आहेत। आता इथे आपल्याला ज्या मण्यातून आपण सुई काढलेली आहे तो मणी, मागचा मणी, पुढचा मणी, म्हणजे मधला, मागचा आणि पुढच्या मण्यातून, अशा 3 मण्यातून आपण सुई ही ओढून काढलेली आहे। या प्रकारे आता आपण 2 काळे मणी टाकलेले आहेत। आता आपल्याला या 3 मण्यांमधून सुई ही ओढायची आहे। या प्रकारे परत 2 काळे मणी टाकायचे आहेत
आपण इतकं कंप्लीट करून घेतलेलं आहे। आता आपण दुसरी बाजू ही कंप्लीट करणार आहोत। त्यासाठी मी इथे दोरे ॲडजस्ट करून घेतलेले आहेत पेंडलला। आता आपण इथे 2 दोरे काढणार आहोत, इकडून आपण 2 दोरे काढणार आहोत आणि सुया ॲडजस्ट करून घेऊया। दोरा अटॅच करून घेतलेला आहे। आता एका सुईमध्ये आपल्याला एक काळा मणी टाकून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या सुईमध्ये आपल्याला 2 काळे मणी टाकून घ्यायचे आहेत। तर एका सुईमध्ये आपण एक टाकलेला आहे आणि दुसऱ्या सुईमध्ये आपण 2 काळे मणी टाकलेले आहेत। तर जिथे आपण 1 मणी टाकलेला आहे आणि जिथे 2 मणी टाकलेले आहेत तिथून आपल्याला ही दुसरी सुई क्रॉस करून घ्यायची आहे। या प्रकारे तर तुम्ही बघू शकता की आपली डिझाइन खूप छान आलेली आहे। परत आपल्याला एका सुईमध्ये 2 काळे मणी टाकायचे आहेत। दुसऱ्या सुईमध्ये 1 टाकलेला आहे। आता जिथे 2 मणी टाकलेले आहेत त्यामधून आपल्याला ही खालची सुई क्रॉस करून घ्यायची आहे। आता आपले इथे 2 झालेले आहेत। तर आता आपल्याला तिसऱ्या स्टेप मध्ये, ही पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप आणि तिसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला 1 काळा मणी टाकायचा आहे आणि 2 गोल्डन मणी टाकायचे आहेत। आता जिथे आपण 2 गोल्डन मणी टाकलेले आहेत त्यामधून आपल्याला ही सुई क्रॉस करून घ्यायची आहे। या पद्धतीने आता आपण एक सुईमध्ये, खालच्या सुईमध्ये आपण 1 गोल्डन मणी टाकलेला आहे आणि दुसऱ्या सुईमध्ये किंवा दोऱ्यामध्ये आपण 2 गोल्डन मणी टाकलेले आहेत। जिथे 2 मणी टाकलेले आहेत त्यामधून आपल्याला खालचा दोरा हा क्रॉस करून घ्यायचा आहे। या पद्धतीने आता तुम्ही बघू शकता की इथे चौकोन तयार झालेला आहे। तर आता आपण इथे 2 काळे मणी टाकलेले आहेत आणि इथे आपण 1 गोल्डन मणी टाकलेला आहे। आता आपल्याला गोल्डन मणी हा खालच्या काळ्या मण्यातून क्रॉस करून घ्यायचा आहे। तर 1 काळा मणी, 2 काळे मणी टाकलेले आहेत आणि इकडे आपण 1 गोल्डन मणी टाकलेला आहे। तर तुम्ही बघू शकता की डिझाइन किती छान वाटत आहे। दिसलं? तर आपण इकडच्या दोऱ्यामध्ये 1 गोल्डन मणी टाकला होता, खाली 2 काळे मणी टाकले होते आणि काळ्या मण्यातून आपण गोल्डन मणी हा क्रॉस करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की डायमंड सारखा आपला शेप आलेला आहे। आता आपण या सुईमध्ये 2 काळे मणी टाकलेले आहेत, खालच्या सुईमध्ये आपण 1 काळा मणी टाकलेला आहे। जिथे 2 काळे मणी टाकलेले आहेत त्यामधून आपल्याला खालची सुई ही क्रॉस करून घ्यायची आहे। या प्रकारे तर आता आपण 1 काळा मणी टाकलेला आहे, इकडे आपण 2 गोल्डन मणी टाकलेले आहेत। आता जिथे आपण 2 गोल्डन मणी टाकलेले आहेत त्यामधून ही सुई आपल्याला क्रॉस करून घ्यायची आहे, खालची सुई। तर तुम्ही बघू शकता की आपला चौकोन हा तयार होत आहे आणि इथे 2 गोल्डन मणी टाकलेले आहेत, इकडे आपण 1 गोल्डन मणी टाकलेला आहे। जिथे आपण 2 मणी टाकलेले आहेत त्यामधून आपल्याला सुई ही क्रॉस करून घ्यायची आहे। या प्रकारे तर आता आपल्याला 1 गोल्डन मणी टाकायचा आहे। आता हा इथे समोरच्या सुईमध्ये आपल्याला 1 गोल्डन मणी टाकायचा आहे आणि दुसऱ्या सुईमध्ये आपल्याला 2 काळे मणी टाकायचे आहेत। तर आता आपण जिथे 2 काळे मणी टाकले होते त्यामधून गोल्डन मणी हे क्रॉस करून घेतलेला आहे। या प्रकारे आता तुम्ही बघू शकता की इथे आपला डायमंड शेप तयार झालेला आहे। तर आता आपण इकडे 2 दोरे हे ॲडजस्ट करून घेतलेले आहेत, 1 पदर आपल्याला करायचा आहे, हा ॲडजस्ट करून घेतलेला आहे। तर आता आपण इकडे सुई घालून घेऊया। नंतर आपल्याला इथे जो पुढं मणी दिसत आहे, पुढचा काळा, त्या मण्यातून आपण दोरा हा ओढून घेणार आहोत।
या प्रकारे। आता दोरा ओढल्याच्या नंतर आपल्याला काळे मणी घ्यायचे आहेत 2, तर हे 2 काळे मणी घेऊया आणि ज्या आपण मण्यातून आता सुई ओढलेली आहे तो पुढचा मणी, त्यामध्ये आपण हे 2 काळे मणी टाकलेले आहेत। ही सुई आपल्याला परत याच मण्यातून आपल्याला काढून घ्यायची आहे 2 मणी टाकल्याच्या नंतर या प्रकारे। आता तुम्ही बघू शकता किती छान वाटत आहे। आता इथे आपल्याला मणी टाकायचे नाही, तर त्याच्या पुढचा जो मणी आहे काळा, त्या मण्यातून आपल्याला ही सुई ओढून काढायची आहे एकाच मण्यातून या प्रकारे। आता एकाच मण्यातून काढायची आहे। आता आपल्याला 2 काळे मणी टाकायचे आहेत। 2 काळे मणी टाकल्याच्या नंतर आपल्याला ज्या मण्यातून आता आपण दोरा ओढलेला आहे तो मणी, त्याच्या मागचा मणी, त्याच्या पुढचा मणी, अशा 3 मण्यातून आपल्याला सुई ही काढून घ्यायची आहे या प्रकारे। आता तुम्ही बघू शकता खूप सुंदर वाटत आहे। आता इथे आपल्याला आता आपण एक गोल्डन मणी टाकलेला आहे, एक काळा मणी टाकलेला आहे। आता आपल्याला ज्या मण्यातून आता आपण सुई ओढलेली आहे तो मणी, त्याच्या मागचा मणी, त्याच्या पुढचा मणी, अशा 3 मण्यातून आपल्याला ही सुई ओढून घ्यायची आहे या प्रकारे। तर बघू शकता डिझाइन खूप सुंदर वाटत आहे। तर आपल्याला इथे 2 गोल्डन मणी टाकायचे आहेत। आता 2 गोल्डन मणी टाकल्याच्या नंतर परत आपल्याला इथे या मण्यातून आता आपण दोरा ओढलेला आहे तो मणी, त्याच्या मागचा मणी, त्याच्या पुढचा मणी, अशा 3 मण्यातून आपल्याला सुई ही ओढून घ्यायची आहे या प्रकारे। घ्यायचे आहे 2। तर 2 काळे मणी घेतलेले आहे आणि 2 काळे मणी, आता ज्या मण्यातून आपण दोरा ओढलेला आहे तो मणी, त्याच्या मागचा मणी, त्याच्या पुढचा मणी, अशा 3 मण्यातून आपल्याला दोरा हा ओढून काढायचा आहे या प्रकारे। तर बघू शकता डिझाइन छान आलेली आहे। आपण एक काळा मणी टाकलेला आहे आणि एक गोल्डन मणी टाकलेला आहे इथे। आता आपण ज्या मण्यातून दोरा ओढलेला आहे तो मणी, त्याच्या मागचा मणी, त्याच्या पुढचा मणी, अशा आपल्याला 3 मण्यातून सुई ही ओढून काढायची आहे। तर आता तुम्ही बघू शकता की डिझाइन ही खूप छान आलेली आहे। आपल्याला इथे डायमंड शेप द्यायचा आहे, तर आता आपण हे कंप्लीट करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता की आपलं डायमंड शेपचं मंगळसूत्र हे तयार झालेलं आहे। खूप छान असं ते झालेलं आहे आणि आपण दोन्ही साइड कंप्लीट केलेले आहेत। हुक पण बसून घेतलेला आहे। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।